मी आज लोणचं घालणार आहे. 50 आंब्यासाठी तुम्हाला साहित्य सांगते. 1 किलो मीठ, 1 किलो मीठ घ्यायचं. 50 आंब्यासाठी हे साहित्य आता 200 ग्राम हळद. मी थोडस मीठ लसण काढण्यासाठी काढून बाजूला ठेवायला लागले लसणाचं. हळद 200 ग्राम, लाल तिखट 200 ग्राम, मोहरीची डाळ 250 ग्राम. मी थोडीशी डाळ आहे ना ही मिक्सर मधून काढणार आहे. आणि साखर 1 किलो. साखरेमध्ये थोडीशी बडीशेप काढणार आहे, मग थोडीशी साखर काढून ठेवणार आहे. आता अर्धा तोळा मिरे, अर्धा तोळा लवंग आणि अर्धा तोळा हिंग. आणि हा लसण आहे ना मी मिक्सर मधून काढणार आहे. हे 200 ग्राम हे बडीशेप आहे, ती पण मिक्सर मधून काढणार आहे कच्ची. आणि हे दोन साहित्य मी त्याला थोडस भाजून घेणार आहे आणि ही मेथ्या बी थोडस तळून घेणार आहे. ही बेडेकर मसाल्याची पुडी ती पण सोडायची. अशी तळून घ्यायची. मिऱ्या तळून घ्यायची. लवंग तळून घेतली की मिऱ्या तळून घ्यायची. त्यात उरलेल्या त्याला मेथ्या टाकायच्या. लाल झालं, बंद करून टाकायचं. आता हे राहिलेल्या मोहरीची डाळ मी ह्याच्यात टाकून घेते. नंतर हे बडीशेप बडीशेप घ्यायची बारीक करून. कच्चीच बडीशेप बारीक बारीक करून घ्यायची.
साखर टाकायची. बारीक व्हायसाठी साखर टाकायची थोडी. इतकं बारीक करायचं, चांगली पेस्ट द्यायची टाकून. तळलेले मिरे आणि लवंगा त्याच्यात थोडी टाकायची साखर. आता टाकायचा लसूण. त्याच्यात टाकायचं मीठ. हे करायचं आता एकजीव. आता टाकते 1 किलो तेल. तेल कडकडीत गरम करायचं. आता तेल कडकडीत गरम झाले, गॅस बंद करायचा आणि पकडीने तेलाची कढई धरून हिंग टाकायचं. हिंग असं थोडं गरम झालं, हिंगाचा वास आला की मिश्रणात द्यायचं टाकून. आणि असं एकजीव करायचं. कडकडीत हिंगाची फोडणी बसली पाहिजे. आता हे लच्छासाठी आपला परफेक्ट मसाला झालाय. आता मी काय करते, आता कैऱ्या फोडून घेते आणि हे तोपर्यंत एकदम असा गार होऊन द्यायचा. थंड करायची होती आणि मी आता कैऱ्या फोडते. एकदम असा झाला पाहिजे मसाला, इतका हे. आता हे थंड करायला ठेवू आपण. एकदम थंड होऊन द्यायचा. मी फोडते आता कैऱ्या.
स्वच्छ धुवून घ्यायचे अशा आंबे पाण्यात. धुवून घेतल्याच्या नंतर असे स्वच्छ करून घ्यायचे नॅपकिननी कशाने एकदम कोरडे करून घ्यायचे. ह्यांच्या हवेला ठेवायचे. आता मी सगळे आंबे एकदम स्वच्छ करून घेतले. आता काय करायचं, बताईनी किंवा चाकून हे असं पूर्ण ह्याचं देठ काढून घ्यायचं हे असं आणि परत त्याला असं पुसून घ्यायचं. आता मी आता हे सगळे देठ ते काढून घेतले ते आणि सगळे ह्याचं पुसून ते करून देठ काढून घेतलेत. आता रुचिक ते सगळा पुसून घेतलाय. आता मी त्या ठिकाणी फोडणारे कैऱ्या मीच आरतीचा बनवून घेतलाय. मीच दरवर्षी फोडते. तुम्हाला सेपरेट फोडी करायचं. आता माझ्या घरात कैऱ्या फोडायच्या. आता ही एक एक फोड अशी स्वच्छ करून घ्यायची. तर ह्यात पुसून काढायचं असं. या सगळ्या पोळ्या हे काढून घ्यायच्या. कचरा हे लागलेला असला साईडला असं नॅपकिननी पुसून घ्यायचं. नॅपकिननी धुतलेली स्वच्छ अशी उन्हात वाळलेली तरतरी पाहिजे.
पाण्याचा कुठेही हात लावायचा नाही. लोणचं घालून सगळं स्वच्छ वापरायचं. सगळं स्वच्छ करून घ्यायच्या पूर्ण असं स्वच्छ करून घ्यायचं असं. मी आता सगळ्या पाया काढून घे सगळं स्वच्छ करून घ्यायचं. हे असं मी आता स्वच्छ पुसून घेतल्या सगळ्या नॅपकिन. आता मी काय करणार आहे, अशा सगळ्या प्यायच्या हवेला वाळू टाकणार आहे. एक तास 2 तासाच्या वाळू द्यायच्या नाही घालण्याकडे ठेवून द्यायच्या. अशा आपल्याला सगळ्या 1 तास सुकून द्यायच्या आणि नंतर मशागत टाकून मी तुम्हाला भेटून द्यायला. आणि बघा कलर पण किती तेलामुळे सुरेख आलाय. तुम्हाला ह्याच्यावर अजून लाल जर पाहिजे असेल तर तुम्ही हे विकतचं पण तिखट टाकू शकतात. पण मी नाही टाकीत कारण त्याच्यात काही कलर आहे का काय म्हणून. मी घरचं तिखट टाकते. तुम्हाला अजून लाल पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यात रेडीमेड तिखट टाकू शकता. आता अशी कडकडीत उन्हात वाळून दिली ही काचाची बरणी. सुरुवातीला काय करायचं, थोडंसं बरणीत असं टाकायचं खाली बुडाला आणि नंतर मग ह्या पुडी अशा हे करायच्या आणि या पुडीला मेन म्हणजे त्यांनी असं चांगलं हे करायचं, असं चांगलं मिसळलं पाहिजे त्याला. ह्याला मसाला आहे ना त्या पुडीला असं चांगला चिटकायला पाहिजे. म्हणजे असं बरणी भरायच्या. तुम्हाला सांगते 50 अंड्याचं जर लोणचं घालायचं असेल ना तर 1 किलो तेल, 1 किलो साखर, 1 किलो मीठ आणि 1 प्लेट भरून लसण, मिरे अर्धा तोळा, लवंग अर्धा तोळा, हिंग अर्धा तोळा आणि काय लागेल आपले बडीशेप 100 ग्राम, हळद 200 ग्राम, लाल तिखट 200 ग्राम. हे सर्व मिश्रण असं हे करायचं तयार. आणि तुम्हाला तरी सांगितलं व्हिडिओमध्ये आता सगळं की कसं तळायचं, कसं मिक्सरमधून काढायचं, फोडणी कशी करायची, हे पूर्ण मी व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तुम्ही बघा. आणि तुम्हाला जर हे आवडलं ना लोणचं तर दरवर्षी तुम्ही असं करा. तुम्ही ह्या वर्षी करून बघा माझं लोणचं. तुम्हाला कसं वाटतंय ती खाऊन बघा. मग तुम्ही दरवर्षी हेच लोणचं करणार बघा तुम्ही. आमच्या पाहुण्याला आता माझी रेसिपी बघितली ना ते अशी कोण कोण विचारतात आता कसं बनवायचंय, कसं करायचं, काय मसाला वापरायचा. दरवर्षी आता ते तसंच करायचं. तुम्ही एकदा हे करून बघा. आणि आता सहसा कसं आहे लोक जास्त लोक 100 आंब्याची झाली त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धत असणार त्यामुळे 50 आंब्याचं आणि 25 आंब्याचं तेवढेच आंब्याची लोणचं करायला. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय करते एक लिस्ट त्याच्या शेवटला टाकते. त्या लिस्ट नुसार तुम्ही साहित्य टाका तसं मी सांगितलं आता तुम्हाला. एका झालंय लोणचं भरायचं आता. हे असं भरलंय मी. आता ह्याचे टोपणे लावायचे आणि 8 दिवस ह्याला दररोज सकाळ संध्याकाळ चांगलं हलवायचं. म्हणजे मग काय होतं त्याला बुरशी फिरशी येत नाही. तुम्हाला आवडलं तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघायला मी आता दुसरा पण एखादा व्हिडिओ टाकणार आहे. तो पण बघा. बाय.